कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला। प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा केली। तसंच त्यांनी ट्विट करूनही माहिती दिली। कोल्हापूरमध्ये शाहू शहाजी छत्रपती यांचं नाव घोषित काँग्रेसमार्फत करण्यात आलेलं आहे। त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे। दरम्यान श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानलेत। समतेचा विचार कोल्हापुरातून गेला पाहिजे असं सांगून आपण दिलेला पाठिंबा कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून माझ्यासाठी आनंदाची बाब असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी म्हटलंय। मी सन्मान्य प्रकाश आंबेडकरजींचं मनापासून कोल्हापूर म्हणून मी धन्यवाद देतो, कारण की मला वाटते अजून वंचितची भूमिका राज्यामध्ये महाविकास आघाडीबरोबर यावी यासाठी आमचा सगळ्यांचाच प्रयत्न चालू आहे। परंतु पहिला निर्णय या राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल, वंचितचा निर्णय जो झाला तो एका विचारानं झाला, शाहू महाराजांना पाठिंबा द्यायचा। मला वाटतं अजून त्यांनी कुठेही सीट स्वतःची सुद्धा डिक्लेअर केलेली नाही। मी कधी उभारणार आहे, कुठून उभारणार आहे किंवा माझ्या कुठल्या जागा असणार आहेत ह्याची स्वतःही चर्चा केलेली नाही। म्हणजे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि शाहू महाराजांचे ऋणानुबंध जे काही या देशाला बघायला मिळाले, माणगावच्या परिषदेच्या माध्यमातून मिळाले आणि खऱ्या अर्थानं जो शाहू महाराजांचा एक पाठबळ त्या काळामध्ये दिलं गेलं, त्याच्या सगळ्या गोष्टीतून आज आंबेडकर साहेबांनी अगदी प्रामाणिकपणे असेल किंवा हा समतेचा विचार कोल्हापुरातला गेला पाहिजे, मला वाटते राज्यातली पहिली भूमिका त्यांनी घेतलेली आहे। आणि म्हणून काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मला त्यांचे धन्यवाद द्यायचे, परंतु कोल्हापूरकर म्हणून मला त्यांचे धन्यवाद मनापासून द्यायचे।